नमस्कार मंडळी. आणि आता आपल्या इकडे गुरखाचं मॉडिफिकेशन चालू झालेलं आहे. मी बघाल तर इकडे सगळं आता काय काय काम होणार आहे. आता बघूया आता काय ते. इकडे तुम्ही बघितलं तर आपले जे सीट्स आहेत हे निघालेत. आता याच्यावरती सीट कवर टाकणार. तर नमस्कार मंडळी. इकडे तुम्ही इकडे बघाल तर आपले सीट सगळे आता निघालेत. आणि आता असं हे जरा काम चालू आहे. IPH तुम्ही बघाल तर हे व्यंकटजी आहे इकडे. हे इकडे आपलं फॉग लॅम्पची फिटिंग करतो. खरं तर झाल्यावरती दाखवूया फॉग लॅम्प. तर नमस्कार मंडळी. आणि आता बरोबर वाजलेले आहेत 4. आणि मी सकाळी निघालेलो आपली गुरखाचं हे करायला, मॉडिफिकेशन्स करायला. आता तुम्ही बघितलं तर इकडे सगळं उघडून वगैरे आपण ठेवली आहे गाडी. आणि आता फॉग लॅम्प हे जे आपले काका आहेत, व्यंकट काका, हे आता फॉग लॅम्प लावतात इकडं. हा फॉग लॅम्प चेंज झाला आहे. आणि ह्याच्यातलं आपण आता बल्ब जे आहे ते आता बघू मिळालं तर लावू. आणि हॉर्न दोन्ही लागलेत आपले. त्याचा आपला आवाज एकदम मस्त आला. आणि फायनल मॉडिफिकेशन जे आहेत त्याचं सीटचं चॅलेंज काय आहे, सीटचं कवर्स गुरखाचे रेडीमेड अवेलेबल नाहीत. तर त्याच्यासाठी हे सीट्स त्यांनी मापासाठी जे सीट्स आहेत ते काढले आहेत. तर ते आता सीट घेऊन गेलेत ती लोक. आणि आपण मग नंतर ते झाल्यावरती त्या फॅक्टरी आहे ॲक्च्युली कामरान एंटरप्राइजेस म्हणून मुलुंडला. तर तिकडे आता आपण हे काम केलं. आणि जे बाकीचं ॲक्सेसरीजचं काम आहे तो आपला आसिफ खान म्हणून आहे, मारुती कार डेकोर, त्याच्याकडनं आपण हे काम केलं. तर नंतर काय झालं वगैरे ते आपण सविस्तर सांगू. तर आता तुम्ही बघाल तर हे बार लाईट्स पण आपल्या आलेले आहेत. 2 बार लाईट्स आहे व्हाईट कलरची. रायलक्स म्हणून कंपनी आहे. तर असे हे बार लाईट्स आहेत 84 वॉटचं. कलर टेम्परेचर 57,000 केल्विन. काही कनेक्टर्स. आणि ही आहे ॲक्च्युली बार लाईट. 84 वॉट्स म्हणजे खूप झालं ॲक्च्युली. त्याच्यावरती एक फिल्म आहे. ही फिल्म काढली तर चांगलं दिसेल. 1 वर्षाचं याचं वॉरंटी आहे. तर ही तुम्ही बघाल तर ही आहे 350 वॉटची LED. त्याच्यामध्ये 6 डिफरंट LEDs आहेत. आणि आता ही आपण त्या फॉग लॅम्पमध्ये लावलेली आहे ऑलरेडी एक. आता ही दुसरी लावणार आता.
तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत सकाळचे ऑलमोस्ट 1:30 आणि आपला आता हा ॲक्सेसरीज लावण्याचा आणि त्याचा प्रोग्राम आता सगळा संपला आहे. तर आता उद्या आपण सांगू आता काय आपण ॲक्सेसरीज लावलेत आपल्या MB3 फोर्स गुरखामध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही आता बघाल आपण पहिल्यांदा टेस्ट करणार आहोत फोर्स गुरखाचे हेडलाईट्स. आता हे जे आहेत हे नॉर्मल हेडलाईट्स आहेत, पार्किंग लाईट विथ हे फॉग लॅम्प. तुम्ही बघाल तर हे 19 वॉट्स फॉग लॅम्प आहे. त्याचा काय एवढा काय उपयोग नाही आहे, तर हे तर चेंज करायला लागतील. आणि हे आहे ह्याचे हेडलाईट्स. हे लो बीम आहे, हे हाय बीम. हे लो बीम, हे हाय बीम. तर हे पण एवढं काय खास नाही आहे. त्यासाठी आपण आता ॲडिशनल 2 म्हणजे 4 लाईट्सला टोटल. त्यातली ही पहिली लाईट ही आहे बार लाईट. त्याचं जरासा आता अलाइनमेंट करायचं आहे बार लाईटचं. आणि 84 वॉट एक बार लाईट आहे. तर थ्रो ह्याचा जबरदस्त आहे. नंतर अलाइनमेंट आपण करणार हे आहे. आणि हे जरा प्रॉपरली वापरायचे, जिकडे लाईट नसणार तिकडे तर रिस्पॉन्सिबल ड्रायव्हिंग करायची. आणि दुसरा हा आहे प्रोजेक्टर फॉग लॅम्प. त्याच्यामध्ये पण आपण 100 वॉटचा LED टाकला व्हाईट कलरचा, याच्यामध्ये फिक्स येते. त्याची पण थोडीशी आता अलाइनमेंट जेव्हा आपण करू त्याच्यानंतर बिफोर आणि आफ्टरचा एक आपण व्हिडिओ टाकू. तर हे असं आहे, हे सगळे फुल लाईट्स ऑन अपर. आता एक आपण बाहेरून पण आता व्हिडिओ बघूया, थांबा जरा. आता हे तुम्ही बघाल तर हे आहे नॉर्मल हेडलाईट्स, जे लो बीम्स आहेत. हे गाडीचे लो बीम्स आहेत. आणि आता हा असा तो येतो. आणि आता हाय बीम करूया. तर हे हाय बीम आहे, असं आहे, थ्रो असा येतो. आणि आता हे जे आहे हे आहे ते बार लाईट्स. हे बार लाईट्सचं परफॉर्मन्स पण आहे चांगला, पण त्याला जरासं ॲडजस्ट करायला लागेल आता बार लाईट्सला. आणि हे तुम्ही बघितलं तर हे सगळ्या लाईट्स आहेत. आणि हे असं येतं आहे, या सगळ्या लाईट्स चालू होता. छान आहे परफॉर्मन्स लाईट्सचा. बघू आता जरा ॲडजस्टमेंट करून नंतर अजून एक व्हिडिओ टाकू बिफोर आफ्टरचा. मग ह्या लाईट्स आता फायनल. थँक्यू. हे जे आहे हे आहे फॉग लॅम्प्स. मी आता चेंज केले, जे एक्झिस्टिंग होते ते 19 वॉट्सचे होते. हे जर असे चांगले वॉट्सचे टाकलेत. आणि हे 3 कलरच्या ह्याच्यामध्ये आहे. ते हे व्हाईट आहे, हे येल्लो आहे, आणि हे नंतर दोन्ही कलर मिक्स आहेत. तर हे असं आहे. आणि सगळ्या लाईट्स लावल्यावरती एकदमच ब्राईटनेस वाढते आहे, असं आहे. तर आधी सेटिंग करून नंतर आपण अजून एक छोटासा व्हिडिओ बिफोर आफ्टर. हे अजून एक मी व्हिडिओ काढलेला, हा सेकंड आहे. आणि जेव्हा थर्ड आता करायला जाऊ सेटिंग, तेव्हा मग बघूया कसं काय ते.
तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही हे बघाल तर हे आपण जे टाटा एक्झामध्ये जे लाईट लावलेली DHCची ती आपण आता इन्स्टॉल करणार आहोत. तर हे इन्स्टॉलेशन आपण कमलेशकडे करणार आहोत. तर याच्यामध्ये हे असे 2 लाईट्स आहेत. ही एक लाईट आहे, ही दुसरी लाईट आहे. आणि ते याच्यामध्ये सगळं त्याचं हार्डवेअर विथ स्विच वगैरे आहे. तर ते आता करू. आणि दुसरं अजून एक काय करणार आहे आपण, ह्या ज्या लाईट्स आहेत बार लाईट्स त्या इकडे लावणार त्याच्या जागी. आणि ही जी लाईट्स आहेत या जे वरचं जे रेलिंगचं बार आहे तिकडे लावणार. आणि ही लाईट्स या लाईट्सचं आणि त्या लाईट्स तिकडे लावणार, तिकडे त्याचं ॲडजस्टमेंट करणार. हे तुम्ही बघितलं तर आता बंपर काढलाय सगळा. हे लाईट्स आहेत हे असं लावणार असं. तर हे तुम्ही आता असं बघितलं तर इकडे आणि मस्त कटिंग केली आहे असं आहे. लावून बघूया आपण. सॉकेट कमी आलं चाचा, एक मिनिट राहू ना चाचा. असं आहे. तर नमस्कार मंडळी, आणि आता फायनली आपलं जे सेटिंग आहे लाईटची वगैरे ती सगळी झाली आहे. तर आपण इकडे आता समोर एका मैदानामध्ये तिकडे एकदमच लाईट कमी आहे. आणि आता तुम्ही हे बघाल तर हे आहे इकडचं गाडीचं नॉर्मल जे पार्किंग लाईट्स आहेत त्या आहेत. आणि हा जनरली असाच थ्रो आहे या पर्टिक्युलर डे लाईट रनिंग लाईट्सचा. तर आपण आता इन्स्टॉल केलेलं आहे तिकडे एक ऑक्झरी लाईट, ही दुसरी DHCची एक बार लाईट आहे, ही बार लाईट, ही ऑक्झरी लाईट. आणि हे जे बल्ब्स चेंज केले आहेत. आणि हा जो आहे हा तो तिकडे जो जुना बार लाईट होता तो आता आपण आतमध्ये लावलेला आहे. तर आता पहिल्यांदा आपण चालू करणार आहोत गाडीचं नॉर्मल हेडलॅम्प्स जे लो बीम आहेत हे आहेत ऑफ झाले आहेत. हे आहेत हे लो बीम्स गाडीचे. आणि हे आहेत हे पास थ्रू. आणि खाली केलं तर हेडलाईट हाय बीम आहे. तर तसं तुम्ही बघितलं तर एवढं काय म्हणजे जे लाईट्स आहेत ते इकडे थोडंसं पॉवरफुल नाही आहेत जेव्हा आपण हायवेमध्ये जातो तेव्हा. आणि असं एक काय बघितलं तर तुम्ही थ्रो येतो आहे, पण तो काय एवढा खास नाही आहे असं आहे. तर आता आपण बघणार आहोत जे ॲडिशनल लाईट्स आपण इन्स्टॉल केले आहेत त्याचा परफॉर्मन्स. पहिल्यांदा बंद करतो सगळे लाईट्स. हे आहे जे फॉग लॅम्प आहेत, हे फॉग लॅम्प आपण टाकले तिकडे. हे बघा त्यांचा जरा थ्रो चांगला येतो आहे. रस्त्यावरती एकदम मस्त दिसते. आता त्याचे कंट्रोल्स आतमध्ये आहेत फॉग लॅम्पचे. हे फॉग लॅम्प्स ऑफ करतो. आणि इकडे एक स्विच आहे आपण लावलेला आहे. स्विचला चालू करून आता जे दुसरं जे मेन बार लाईट आहे ते आहे. आता इकडे कसा हा थोडासा रस्ता खाली आहे त्याच्यासाठी हे आहे, म्हणजे ते लाईट्स थोडंसं हे होतात. पण चांगलं आहे म्हणजे एकदा थ्रो या लाईट्सचा आपण एक्झाममध्ये पण लावलेले. तर असा थ्रो आहे. आणि हे नंतर
बंद करतो इकडचे लाईट्स. आता पुढचे जे लाईट्स आहेत ते आहे मेन जे दुसरे आपण बार लाईट्स होते ते वरती लावलेत. तर हे असं आहे याचा थ्रो. हा लाईट्स आहे. आणि ह्याचा पण थ्रो जाणून बुजून आपण खाली केलेला आहे सो दॅट कोणाला हे होणार नाही. वाटल्यास एकदम काही लागलं तर वरती करू शकतो, पण जनरली जाता तर खालीच आहे. हे असं आहे. आणि आता हळूहळू आपण सगळ्या लाईट चालू करतो. ही आहे ते ही आता लाईट आपली बार लाईट आहे. ही आपली आहे दी ऑक्झिलरी लाईट. ही वरची लाईट. आणि हे अपर डिपर तुम्ही बघितलं तर त्याचं काय एवढं होत नाही. तर असं आहे हे सेटअप फुल्ली झालेलं आहे. फोर्स गुरखा MB3 एकदम नाईट ड्रायव्हिंगला एकदम सज्ज झाली आहे. आणि हे असं आहे. सगळ्या लाईट चालू करल्यावरती. आणि अजून एक आहे. आता हे तुम्ही बघितलं तर हे फॉग लॅम्प्स. हे जे फॉग लॅम्प्स आहेत हे वाले हे चालू केले. त्याने पण थ्रो एकदम एनहान्स होतो. ते फॉग लॅम्प बंद करून परत चालू कर. आता हे तुम्ही बघितलं तर हे झाली आहेत आता येल्लो फॉग लॅम्प्स. तर एकदमच झळकत आहे गाडी. आता परत एकदा चालू करून सगळे कर दाव. एकदा चालू करून परत बंद करून परत चालू कर. आता हे तुम्ही बघितलं तर हे फॉग लॅम्प्स ट्राय कलर आहे, म्हणजे दोन्ही कलर एकत्र मिक्स करून चाललेत. आणि असा काही सेटअप आहे. पण हे जे लावले आहेत मी हे खूप काळजीपूर्वक वापरणार, म्हणजे काही कोणाला दुसऱ्यांना त्रास वगैरे आला नाही आहे पाहिजे. तर असा आहे सेटअप संपूर्ण लाईट्सचा. धन्यवाद.